तर अजून बघणार आहे क्लास 7 चॅप्टर नंबर 3 इंटिजर. त्यातलं बघणार आपण डिव्हिजन ऑफ इंटिजरमध्ये डिव्हिजन्स कसे सॉल्व करायचे आपल्याला बघायचं. बघा त्याआधी आपल्याला रूल्स माहिती असले पाहिजे. रूल्स फॉर अ डिव्हिजन ऑफ इंटिजर. बघा काय दिलं आपल्याला, तर पॉझिटिव्ह प्लस पॉझिटिव्ह. ओके, जेव्हा 2 पॉझिटिव्ह असतील त्यावेळेला काय होणार आपला आन्सर, तर पॉझिटिव्ह येणार आहे. त्यानंतर 2 निगेटिव्ह असतील त्यानंतर तर आपला आन्सर काय येणार, तर ते सुद्धा पॉझिटिव्ह येणार आहे. जर एक पॉझिटिव्ह आहे एक दुसरं निगेटिव्ह आहे तर आपला आन्सर येणार आहे निगेटिव्ह साईन. त्यानंतर जर एक निगेटिव्ह आहे आणि दुसरं पॉझिटिव्ह आहे तरी आपला आन्सर काय येणार आहे, तरी ते निगेटिव्हच येणार आहे. ओके, आता सेम साईन तर काय होणार आपलं ॲडिशन. जर डिफरंट साईन असेल तर होणार आपलं निगेटिव्ह नंबर्स. ठीक आहे, निगेटिव्ह म्हणजे आपलं मायनस साईन येणार आहे इथे. ओके, बघा त्यात बघणार आहे क्वेश्चन नंबर 1. आता 1मध्ये बघा आपल्याला सॉल्व करायचं म्हणते. ठीक आहे, आता इथे काय दिलं आपल्याला, -96 डिवायडेड बाय 16 दिलेलं आहे. ओके, बघा आता काय करणार आपण, याला आधी फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलेलं आहे आपण. ओके, मग आता चेक करायचं आपल्याला की 96 आणि 16 हे कोणत्या टेबलमध्ये येतात. पण आपण याला ऑलरेडी सॉल्व करू शकतो की 16 आणि 96 हे एकाच टेबलमध्ये आहेत. कोणत्या, तर 61 16 येईल इथं आणि 16 6 येईल आपला 96. ओके, म्हणजे आपला आन्सर काय नाही इथे 96 येणार. आता रूल बघा, इथे मायनस आहे इथे प्लस साईन आहे. बघा आता इथे मायनस प्लस काय होतं, तर आपला मायनस होतो. म्हणजे आपल्याला काय द्यायचं आहे, तर मायनस साईन द्यायचं आहे वरती. ओके, कारण 96 आहे ना, तर आपण याला सुद्धा -6/1 असंही लिहू शकतो किंवा -6 या पद्धतीने सुद्धा सॉल्व करू शकतो. ठीक आहे, सेकंड बघा काय म्हटलं, 98 डिवायडेड बाय 28. ओके, बघा कसं केलं बघा आपण, 98 डिवायड बाय 28. आता याला पण काय तर आधी फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहून घेतलेलं आहे. ओके, आता चेक करा 98 आणि 28 हे दोन कोणत्या टेबलमध्ये येतात, तर हे येतात काय तर आपल्या 14च्या टेबलमध्ये. ओके, 14 7 जर येतो आपला 98 आणि 14 2 जर येतो आपला 28. ठीक आहे, किंवा आपण याला 2ने सुद्धा डिवाईड करू शकतो. 14 2 जर किती होतो आपला, तर 28 येतो आणि 2ने जर डिवाईड केलं तर आपला आन्सर किती येतं, तर 14 येते. ओके, 2नं 98ला डिवाईड केलं तर आपला आन्सर येतं 49 आणि 2नं जर आपण याला डिवाईड केलं तर आपला आन्सर येतं 14. म्हणजे हा 14च्या टेबलमध्ये दोन्ही येतात. किती जर तर 14 7 जर 98 येतो आणि 14 2 जातो 28. म्हणजे आपला आन्सर शेवटी किती येणार, तर 7/2. इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघा इथे आपल्याला जो -28 दिलेला आहे तो आपला कुठे आला, तर डिनोमिनेटरला आलेला आहे. ओके, -28 किती आहे, तर आपला डिनोमिनेटरला आलेला आहे. आपला आन्सर किती आलेला लास्ट तर -2 आलेला आहे. आता आपल्याला याच्यात रूल दिलेला होता, काय म्हटलं बघा, वेन वन इंटिजर इज डिवायडेड बाय अनदर नॉन झिरो इंटिजर इट इज कस्टमरी टू राईट अ डिनोमिनेटर ऑफ द क्वेश्चन ॲज अ पॉझिटिव्ह इंटिजर. बघा काय करायचं आपल्याला इथे, तर आपण डिनोमिनेटरला कधीच निगेटिव्ह लिहू शकत नाही. म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल की इथे जर आपला न्यूमरेटर आहे त्याला आपल्याला -2 करावं लागेल आणि डिनोमिनेटर आपल्याला पॉझिटिव्ह करावं लागेल. ओके, म्हणजे आपल्याला हे जे -2चं साईन आहे हे आपल्याला कुठे शिफ्ट करावं लागतं, तर न्यूमरेटरला शिफ्ट करावं लागतं. म्हणून आपला आन्सर काय येणार, तर -7 डिवायडेड बाय 2 हे आपलं लास्ट आन्सर येणार. आपल्याला कधी पण डिनोमिनेटर हा पॉझिटिव्हच पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. थर्ड बघा, थर्डमध्ये काय दिलं आपल्याला, -51 डिवायडेड बाय 68 दिलेलं आहे. ठीक आहे, आता 61 आणि 51 हे दोन्ही 30च्या टेबलमध्ये येतात. 13 3 जर येतो 51 आणि 13 4 जर येतो आपला 64. मग आपला आन्सर काय येणार इथे -3/4. ओके, फोर्थ आहे 38 डिवायडेड बाय -57. आता हे सुद्धा कोणत्या टेबलमध्ये येतात, तर 19 2 जर 38 19 3 जर येतो 57. म्हणजे इथे येणार तर 2 आणि इथे येणार आपला -3. म्हणजे आपला आन्सर येणार आहे इथे 2/3. आता इथे बघा इथे मायनस साईन कशाला आहे, तर डिनोमिनेटरला आहे. म्हणजे आपल्याला मायनस साईन मोठं द्यावं लागेल तर न्यूमरेटरला. म्हणजे -2/3 आपलं राईट आन्सर येणार आहे इथे. नंतर आपला 85 डिवायडेड बाय 20. आता हा तर आपला ऑलरेडी 5ने डिवाइड होऊन जातो. 5 4 जर 20 आणि 17 5 जर होतो आपला 85. म्हणजे आपला आन्सर येणार आहे 17/4. 6 बघा -150 डिवायडेड बाय -25. आता इथे मायनस मायनस आहे ना, म्हणजे आपलं होणार इथे प्लस. ओके,
मग आता 25 वन जार 25 आणि 25 6 जार होतो आपला 150. म्हणजे आपला आन्सर काय नाही येतं तर 6 किंवा 6/1 असे लिहिलं चालतं किंवा 6 लिहिलं तरी चालते. ओके. 7 बघा 100/60 म्हटलेलं आहे आपल्याला, तर याला आपण सॉल्व करू शकतो. कशाने जाईल तर 23 जार होते आपला 60 आणि 25 जार होतो आपला 100. मग आपला आन्सर काय येतात तर 5/3. इथे कोणतं साईन नाही, म्हणजे दोन्ही इथे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे आपला आन्सरसुद्धा पॉझिटिव्हच राहणार आहे. त्यानंतर आहे 9/54. हे तो ऑलरेडी 9च्या टेबलमध्ये 54 येतो. मग आता इथे बघा न्यूमरेटर आपला -54 आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल इथे तर हे साईन आपल्याला वरती द्यावं लागेल, म्हणजे 1/6 आपला राईट आन्सर येणार आहे इथे. ठीक आहे. नेक्स्ट बघा 78/65. आता 78 आणि 65 कोणत्या एका टेबलमध्ये येते, तर आपला आन्सर किती येते तर 6/5 येणार. दोन्ही पॉझिटिव्हच आहे. ओके. त्यानंतर आपल्याला -5/-315 आहे. 5 वन जर घेतले आपण 5 आणि 563 जार होते आपला किती, तर तो होते 350, म्हणजे 1/65 हे आपला आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा. राईट अ 3 डिव्हिजन ऑफ इंटिजर अँड सच दॅट द फ्रॅक्शन फ्रॉम ऑफ ईच विल बी अ 24/5. आपल्याला काय सांगितलं आहे की डिव्हिजन ऑफ इंटिजर सांगितलं आहे. कशाचं तर फ्रॅक्शन नंबर आपल्याला दिलं आहे 24/5चं. आपल्याला काय करायचं आहे ते बघा. आधी आपण ॲज इट इज लिहिणार आहे, याला ॲज इट इज लिहिलं आहे 24/5. ठीक आहे. आता आपल्या इथे नंबर्स चेंज करत जायचे. जसं मी इथे 1 घेतलेलं आहे. ओके. मग आता आपण काय करणार आहे की 24 1 जर घेतला आधी, मग ज्या वेळेला आपण न्यूमरेटर किंवा डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करतो तर सेम नंबरनी वर किंवा खाली दोन्ही याला मल्टिप्लाय करायचं असतं. ओके. मग आता 24 1 जर तो 24 येणार आहे आणि 5 1 जर काय येणार तर आपलं 5 येणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय येणार तर 24/5 आपला आन्सर येणार आहे. नेक्स्ट आहे 24/5 ॲज इट इज घेतला आहे. आता इथे आपण बघा 24 मल्टिप्लाय -2 घेतलेला आहे आणि सेम त्याच नंबरने आपल्याला खालीसुद्धा मल्टिप्लाय करून, म्हणजे काय येणार तर 5 × -2. आता 24 2 जर येते -48, साईन सोडून द्या. आधी काय येणार तर 48 येतो आणि 5 2 जर येतो आपला 10. आता इथे सुद्धा मायनस आहे आणि इथे सुद्धा मायनस आहे, मायनस साईन ॲज इट इज देऊन द्या. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे इथे -48/10 हे आपला आन्सर येणार आहे. थर्ड 24/5 ॲज इट इज जसं तसं लिहिलेलं आहे. आता इथे मायनस घेतलं तर मी इथं प्लस घेईन किंवा मी इथं -3सुद्धा घेऊ शकतो आपल्या मनाने. मी इथं 5सुद्धा घेऊ शकतो. मग आपल्याला काय करायला लागेल की ते 24 मल्टिप्लाय बाय करायला लागेल ते 5 आणि वरसुद्धा केला तर खालीसुद्धा करायला लागेल आणि नंतर आन्सर लिहायचं आहे. आपल्या मनाने आपण किती घेऊ शकतो, तर आपण इथे 3 घेतलेलं आहे. मग आता 43, मग आता आपण 24 3 जर किती घेतलं तर आपलं 72 येते आणि 5 3 जर येतो आपलं 15. ओके. म्हणजे आपला आन्सर आहे 72/15. राईट अ 3 डिव्हिजन ऑफ इंटिजर अँड सच दॅट द फ्रॅक्शन फ्रॉम ऑफ ईच. सेम करायचं आपल्याला जे आपण इथे केलेलं आहे. ठीक आहे. सेम या क्वेश्चन नंबर 3 सुद्धा तेच करायचं. आता बघा -5/7 आहे. सेम -5/7 आणि मल्टिप्लाय बाय आपण घेतला आधी 1, म्हणजे आपला आन्सर काय येणार तर 5/7 जसं तसं येणार आहे. बट इथे साईन आहे आपलं मायनस म्हणून -5/7 आपला आन्सर येईल. त्यानंतर -5/7 म्हणजे -5 मल्टिप्लायड बाय 2. इथे 2 घेतला आपण आणि इथे घेतला 7 मल्टिप्लाय बाय 2. दोन्ही इथे सारखा आहे. म्हणजे 5 2 जर येतो आपला 10 आणि 7 2 जर येतो आपला 14. म्हणजे -5/7 आपला लास्ट आन्सर येणार आहे. नंतर -5/7 इथे आपण घेतला आहे 3. 5 3 जार 15 आणि 7 3 जर येतो आपला 21. हे सुद्धा आपला आन्सर जसं तसं येणार आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 4 काय म्हटलं आपल्याला की द फिश इन द पॉन्ड अँड बिलो अ कॅरी वन ऑफ द नंबर अँड चूज एनी 4 पेअर अँड कॅरी आउट फॉर मल्टिप्लिकेशन दोज नंबर विल बी अ पेअर ऑफ द कॅरी आउट डिव्हिजन दिस. बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 4 काय करायचं बघा. इथे आपल्याला एक्झाम्पल दिले. आधी आपल्याला 4 मल्टिप्लिकेशनचे बनवायचे आणि सेम 4 आपल्याला डिव्हिजनचे सुद्धा बनवायचे. आता इथे आपल्याला एक्झाम्पल दिले बघा. हे जे फिश दिलेले आहेत आणि यात काहीतरी नंबर्स दिले आपल्याला, जसं की -13 आहे, -27 आहे, -14, नंतर +9. हे आपल्याला जे नंबर्स दिले याच्यापासून आपल्याला असे नंबर्स तयार करायचे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे. ओके. मग आता फर्स्ट नंबर घेतला आपण -13 मल्टिप्लाइड बाय -15 इक्वल टू आपला आन्सर किती येते 192. ओके. आता मल्टिप्लिकेशनचे आपण सेम तयार केले आहेत. -13 मल्टिप्लाय बाय घेतला आपण आधी 9, म्हणजे आपला आन्सर येते
-17 117. ओके 170 आपला आन्सर येते. सेकंड घेतलं आपण 12 मल्टिप्लाय बाय 13 तर आपला आन्सर येते 156. थर्ड येते आपलं 41 मल्टिप्लाय बाय 9 म्हणजे आपला आन्सर येईल 369. नंतर येते 9 मल्टिप्लाय बाय -37 आपला आन्सर काय येते -330. सेकंड काय आपल्याला डिव्हिजन फॉर्म करायचं आहे तर काय नाही इथे -24 डिवायडेड बाय दिले आपल्याला 9 म्हणजे आपण काय करणार इथे तर 9 डिवायडेड बाय -24. आता दोन्ही आपल्याला कोणत्या टेबलमध्ये येते बघायचं आहे तर हे 3च्या टेबलमध्ये येते. 3 3 जार 9 आणि 3 8 जार होतो आपला 24. तसेच आपल्याला इथे आता अजून 4 तयार करायचे आहे. ओके.